रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? तर आज आपण बनवतोय मोठ्या मिरचीपासून चटणी बनवायची। आपल्याला ही चटणी वरण भातासोबत, सांबर भातासोबत किंवा कढी भातासोबत सुद्धा खूप छान लागते। तर इथे आपण चटणी बनवून घेतलेली आहे। तर बघा चटणी किती छान अशी मस्त झालेली आहे। तर चला चटणीची रेसिपी बघूया, कशी बनवायची ती आज आपण बघूया। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही कधी ह्या मिरचीची कधी चटणी खाल्लेली आहे? कारण ही लांब मिरची घ्यायची आहे आणि याच्यावर आपल्याला चटणी बनवायची। तर मी इथे मिरची कट करून घेतलेली आहे। तर मिरची कट करताना आपल्याला मधून कट करून घ्यायची अशा पद्धतीने आणि बारीक त्याच्यावाले तुकडे सुरीना किंवा तुमच्याकडे जे असेल त्यांनी कट करून घ्यायची, छान अशी कट करून घ्यायची। इथं आपल्याला कांदा सुद्धा लागणार आहे। तर इथं बारीक बारीक मी 2 कांदे कट करून घेतलेले आहे। इथे मिरची मी छान अशी कट करून घेतलेली, अशा पद्धतीने मिरची कट करून घ्यायची आहे। इथे कांदा आणि हिरवी मिरची आपण कट करून घेतलेली आहे। ही मिरची फिक्की असते म्हणून आपल्याला इथं एकदम बारीक बारीक मी कवळ्या मिरच्या घेतलेल्या आहे। 4 मिरच्या आपण कट करून घेऊया। त्या पण उभ्या कट करायच्या आपल्याला, अशा पद्धतीने कट करून बारीक करून घ्यायचे आपल्याला। चाकूने केल्या तरीही चालेल। आपण इथे कढई गरम करून घेतलेली आहे। तेल घालून घेऊया, 1 चमचा जिरे घालून घेऊया, हिरवी मिरची घालून घेऊया, बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। इथे शेंगदाणे भाजून घेतलेले, आपल्याला थोडेसे शेंगदाणे बारीक दळून घ्यायचे। कांदा पटकन परतवण्यासाठी थोडासा मीठ घालून घेऊया चवीनुसार, थोडासा कोथिंबीर कढीपत्ता घालून घेऊया, आबडधोबड लसूण पेस्ट घालून घ्यायची, आबडधोबड करून घ्यायची आणि मग घालून घ्यायची, छान परतून घेऊया। बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची, आता छान परतून घेऊया। थोडीशी हळद घालून घेऊया, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे घालून घेऊया। 2 मिनिटं झाकण ठेवून आपण वाफळून घेऊया मिरची। तर इथे आपली चटणी तयार आहे। जेवणाची चव वाढवणारी आपली चटणी इथे तयार आहे। मोठे बघा किती छान अशी मस्त झालेली आहे। रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। आता गॅस करूया बंद आणि चटणी काढून घेऊया डिशमध्ये। तर चटणी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे। तर बघा चटणी किती छान अशी मस्त झालेली आहे। तुम्ही डाळ भातासोबत आणि सांबर सोबत, सांबर डाळ भात त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता, कढी भातासोबत सुद्धा खाऊ शकता। एवढी छान अशी आपल्याला इथे चटणी झालेली आहे। रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि खुश राहा।